चिंचपाडा पारखू गोवारी कामोटे आणि सचिन गोवारी कामोटे यांचा देखील आपण सन्मान इथे करतोय. यायचं आपण. तसे अजिवलीचे आशिष सूर्यवंशी इथे आलेले आहेत. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तर आमचे कामोटेचे सचिन गोवारी माजी लेजेंड क्रिकेटर, त्याचबरोबर आमचे सुभाष मुंडकर चिंचपाडा आणि बारकू गोवारी यांचा आपण इथे सन्मान करतोय. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित सन्मान मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत आलोय. पाहता स्पर्धा शेवटच्या नक्कीच मोमेंटवरती येऊन थांबलेली आहे. नक्कीच अजूनही 2 दिवस आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि सुलक्षण भुईर लारा इथे आलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आई ग्रुपचे मेंबर देखील आहेत. आमचे रमेश ठाकूर मुरबी हे देखील आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे राहुल म्हात्रे तसेच सुभाष म्हात्रे हे देखील उपस्थित झालेत. तसेच आमचे नावडे गावचे सुनील खुटारकर यांचा देखील आपण इथे सन्मान घेतोय. दादा यायचं आहे. अतिथी देवो भव आलेल्या पाहून आमचे राजेश पार्टे साहेब इथे उपस्थित आहेत. खालापूर नगर परिषदेचे नगरसेवक, खास करून भिंगारवाडी संघाचा पाठबळ वाढवण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. योगेश लहाने त्यांच्या समेत बरेच प्रेक्षक आहेत. अतुल आवटी तसेच संदेश शेट लहाने. तर चला सामना सुरू करूया. आपण बोलूया कॉमेंट बॉक्स मध्ये आवाज ऐकूया. सूरज हातमोडे आणि दीपक पाटील. रायगड प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचं हे 5वं पर्व आदरणीय मंगेशदादा वाकडीकर यांनी सुरुवात केलेली ही स्पर्धा आणि 5व्या पर्वामध्ये कैलासदादा आणि गुरुदादा यांचं दिमागदार असं डे नाईट टुर्नामेंटचं हे स्वरूप एका वेगळ्या उंचीवरती या स्पर्धेला घेऊन गेलंय. आणि आजच्या या 9व्या रात्रीमध्ये आपण रॉबिन राऊंड पद्धतीनं विन्नर मध्ये मॅच पाहतोय. पहिली मॅच जे हनुमान भिंगारवाडी संघानं जिंकली, तर त्याचप्रमाणे चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघानं देखील एक सामना जिंकला आहे. आणि या दोनही संघांमध्ये आपण विन्नर मध्ये मॅच पाहतोय. महाड टीमनं आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. रायगड एक्सप्रेस नरेश ठुमरे मागच्या मॅच मध्ये वेगानं सगळ्यांना प्रभावित केलं होतं. तो गोलंदाजीला सज्ज झालाय. तर त्याच्या समोर बॅट्समन आहे तो जीवित. उरण मुळेखंड परिसरातील हा एक दिग्गज खेळाडू, उरण टेनिस क्रिकेट मधला एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, तो जीवित फलंदाजीला आलाय. त्याच्या सोबतीला मुनीत अब्दुल्ला, मागच्या सामन्याचा हिरो, ज्यानं 8 बॉलमध्ये 24 धावांचा बहारदार खेळ मागच्या मॅच मध्ये केला होता, तो मुनीत सलामीला आलाय. आणि पहिल्या षटकाची जबाबदारी साई सिद्धी जय हनुमान भिंगारवाडी संघाकडून नरेशच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन राईट हँडेड बॅट्समनचं कॉम्बिनेशन वापरलंय. फिल्डिंग जर पाहिली, एक खेळाडू डीप मिड विकेट मध्ये आहे, बाउंड्री लाईनला अगदी चिटकून उभा. एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. थोडंसं अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं फिल्डिंग यावेळेला प्लेस केली आहे ती किरण पवारनं. नरेश लहाने यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. वेग, ज्या ठिकाणी नरेशनं मागच्या सामन्यामध्ये आपली षटकं, आपला स्पेल कंप्लीट केला होता ना, तिथून आता सुरुवात केली आहे. तेच तरार असा बॉल आपल्याला पाहायला मिळाला ऑफस्टम्पच्या बाहेर. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. श्रीवर्धनचा मुनीत एक स्फोटक फलंदाज. आणि या वेळेला कन्सिक्युटिव्ह दुसरा डॉट बॉल नरेशच्या भात्यातून आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाजीतली दादागिरी आज नरेशची आपल्याला पाहायला मिळाली आहे दीपक सर. मगाच्या मॅच मध्ये सुद्धा तेच केलं त्यानं. अगदी वेगवान गोलंदाजी केली, आउटसाइड टॉपस्टम्प चेंडू ठेवले जेणेकरून फलंदाजापासून दूर राहतील. फलंदाजांना मात्र थोडासा बाहेरचे बॉल खेळण्यासाठी तो प्रवृत्त करतो. आउटसाइड टॉपस्टम्प यॉर्कर लाईन मध्ये चेंडू पाहिले आणि म्हणूनच फलंदाजांना मात्र थोडंसं कठीण जाते सध्याच्या घडीला. या वेळेला बाडीची एज कॅरी केली आहे किरण. पहिला मोठा फलंदाज मुनीत अब्दुल्ला बॅक टू द पॅव्हलियन. मॅच मध्ये खरं तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळालेला मुनीत अब्दुल्ला, ज्याला खातही उघडू दिलं नाहीये. त्यामुळे क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. सातत्य तुम्हाला टिकवायला लागतं या खेळामध्ये आणि तरच मात्र प्रेक्षक सुद्धा तुम्हाला डोक्यावर घेतात. अन्यथा शून्यावर बाद झाल्यानंतर तेच प्रेक्षक मात्र लगेचच बऱ्याचशा जणांच्या तोंडातून अपशब्द सुद्धा येत असतात. त्यामुळे हे कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. मागच्या मॅचचा हिरो आता मात्र झिरोवरती बाद झालाय दीपक सर. सिद्धेश वास्कर बंगारपाडा पनवेल मधला हा खेळाडू आहे. प्रतिभा संपन्न असा हा खेळाडू आहे. पनवेल तालुक्यातील बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. जितका अनुभव नरेशकडे आहे ना तितकाच अनुभव सिद्धेशकडे पण आहे. दोन दिग्गज खेळाडूंच्या मधला बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये रंगलं जाणार. ओर द विकेट न नरेश तयार. वेग वेग वेग. आज नरेश भन्नाट अशा वेगानं गोलंदाजी करतोय. तेच तरार गोलंदाजी करतोय. सटीक अशा टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. आणि गोलंदाजांनी खरं तर नरेशनं आपल्या गोलंदाजीची धार दाखवली आहे. एक विंटेज नरेश ज्या गोलंदाजीसाठी हा ओळखला जातो ना, तो विंटेज नरेश रायगड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. 5 चेंडू 1 धाव फक्त खर्च केली आहे. हा लोअर फुलटॉस पायावरती टाकला होता. फ्लिक केली, मनगडाचा वापर केला. हैदराबादी फटका आणि पहिला चौकार आलाय सिद्धेश भास्करच्या बॅटमधून. लेग स्टंपवर हा चेंडू आपण पाहिला. अगदी फुलर लेन करण्याचा प्रयत्न मात्र केला होता नरेश टोमरेनं. अगदी हलक्या हातानं दिशा दिली त्याला स्क्वेअर लेगकडे आणि चौकारानं शेवटच्या शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकारानं आपण पाहिलं तर फक्त 5 धावा. त्यामुळे नरेश टोमरेनं पुन्हा एकदा मी तर म्हणेन मनासारखी सुरुवात करून दिले. ती किरण पवारला सुद्धा मगाशी आपण पाहिले. नरेश टोमरे वैभव पाटील, नरेश टोमरे वैभव पाटील, त्या 4 ओव्हर्स संपूर्णपणे दादागिरी केली होती या दोन गोलंदाजांनी. पहिल्या 4 ओव्हर्समध्ये बिलकुल डोकं वर काढू दिलं नव्हतं मागच्या मॅचमध्ये. आणि या मॅचमध्ये सुद्धा त्याच रणनीतीनं सध्याच्या घडीला जनमान भिंगारवाडी संघ जाईल असं प्रथम दर्शनी दिसतंय. परंतु पाहूया चॅम्पियन स्पोर्ट्स महाड सिद्धेश वास्कर एक नामवंत मोठा खेळाडू आहे. त्याच्या साथीला जीवित मात्रे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक विस्फोटक. हे दोनही विस्फोटक फलंदाजाची जोडी मात्र काय धुमाकूळ घालते या मॅचमध्ये याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. उरण तालुका निहाय संघामध्ये खरं तर एकत्र खेळणारे वैभव आणि जीवित आता एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत. जीवित मागच्या मॅच मध्ये 2 ओव्हरचा कोटा ज्यानं टाकला होता, 15 धावा खर्च करत 2 विकेट घेणारा वैभव आता गोलंदाजीला आलाय. पहिलाच बॉल. या वेळेला प्रहार चढवलाय. चेंडू हवेत, उंची जास्त, लांबी कमी, झेल अचूक टिपला जातोय. जीवितला बाद केलंय आणि दुसरी मोठी विकेट, दुसरा मोठा धक्का बसतोय तो चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाला. दीपक सर, एक सुंदर वाक्य आहे. लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. चेंडूकडे बघा, गोलंदाजाकडे नाही, अशी परिस्थिती आली आहे ती चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघासाठी.
या फलंदाजाने आता चेंडू कसे येतात ना त्याकडे बघितलं पाहिजे. समोर गोलंदाज कोण आहे ना ते थोडं आता विसरावं लागणार आहे, कारण धावा येणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 7 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 धावा आल्यात आणि 2 आक्रमक फलंदाज. आघाडीची जोडी, सलामीची जोडी मात्र स्वस्तामध्ये बाद झाली आहे, ती चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाची. तर तारागावचे गोल्डन बॅन रोहन शेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पाहू शकता आपण स्क्रीनवर त्यांची सुद्धा फार मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती आणि एका यशस्वी स्पर्धेचे आयोजक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. त्यांचं रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. वैभव पहिल्याच बॉल वरती ब्रेक थ्रू मिळत असताना बॅटला बॉल ब्रश होते पाठीमागच्या बाजूला. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत असताना क्षेत्ररक्षक कम्मालीचं चेंडूला स्टॉप दिलाय त्या ठिकाणी आणि 1 धाव मिळतीये ती सूरजला. सूरज करकरे हा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये सुंदर खेळला होता आणि अगदी या मॅच मध्ये सुद्धा या 2 फलंदाजांवर मात्र भिस्त असेल या संघाची. सिद्धेश वास्कर कडून एखाद्या मोठ्या इनिंगची गरज आहे चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला, कारण गेले कित्येक वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळतोय सिद्धेश वास्कर. गोलंदाज तयार वैभव पाटील. सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या बॉलला सन्मान देण्याचं खरं तर काम केलं. विकेटवरती थांबायचंय, विकेट टिकवायची आहे, संघासाठी झटायचं आहे या इराद्यानं सिद्धेश उतरलाय, कारण मागच्या मॅच मध्ये तो अपयशी ठरला होता आणि आता मात्र चांगल्या बॉलला रिस्पेक्ट देत असताना, सन्मान देत असताना तो पाहायला मिळाला. या वेळेला कव्हर्स मध्ये क्रॅकिंग असा कव्हर्स ड्राईव्ह, अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. सिद्धेशच्या बॅटमधून येतोय चौकार. कठीण फटका आहे, क्रिकेटच्या परिभाषेमधील एखादा दुर्मिळ फटका. स्क्वार ड्राईव्ह दाखवला यावेळेस सिद्धेश वास्करनं. मागच्या पायावर तेवढंच वजन देत. खरं तर हा फटका फार कमी फलंदाज तुम्हाला क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील आणि त्यातलाच मात्र हा फटका सिद्धेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा स्लोवर वन केला होता. वेगवान गोलंदाज जेव्हा स्लोवर वन करतो, काय दर्जेदार फिल्डिंग त्या ठिकाणी नरेश टोमरेची पाहायला मिळाले. असं वाटलं होतं तिथून बॉल निसटल्यानंतर सरळ सीमा रेषेला जाऊन थांबेल, परंतु काय कमिटमेंट होती पहा. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीनं सोडलेला बॉल थोडासा प्रफुल्ल त्या ठिकाणी चकला, परंतु पहा घातामध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना या ठिकाणी पेश केलाय आणि जरूर आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवलाय खरं तर या क्षेत्ररक्षणानं. या वेळेला हुक केलेला फडका स्क्वेअर ऑफ द विकेट. फाईन लेग रिजन मध्ये समालोचन कक्षाला आमच्या व्यासपीठाला दिलेली ही सलामी. येत आहेत 6 धावा. या व्यासपीठावरती उपस्थित झालेले तारा विभागाचे आणि खरोखरच जे चर्चेत असणारे व्यक्ती आमचे रोहन पाटील तारा गोल्डन मॅन यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सागर भगत खारपाडा, राकेश कांडे तलपाटा, सुनील ठाकूर खारपाडा आणि सूरज गरज खारपाडा यांचं सहर्ष स्वागत. राकेश कानडे, तर आमचे अनिरुद्ध जोशी हे देखील इथे आलेत. तसेच आमचे ओवेचे आदिल हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. दीपक सर, पहिल्या ओव्हरमध्ये नरेशनं जबरदस्त गोलंदाजी केली होती, धारदार गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र वैभव थोडासा महागडा ठरला. 12 धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 ओव्हर नंतर 17 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगलं षटक गेलंय खरं तर. 12 धावा वैभव पाटीलच्या षटकामध्ये आल्यात, त्यामुळं इकडे दोनही फलंदाजांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळालेत. नरेश टोमरे पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेला. टप्पा पडल्यानंतर बॉल जाईल सीमा रेषा पार. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं येतोय चौकार. थँक्यू. नरेश ठोंबरेसाठी कॅश प्राइज झालेला आहे. लगातार 3 विकेट जर घेतल्या तर गौतम ओसवाल यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला.
सिद्धेश वासकर त्याच्या पॅटमधून तिसरा चौकार पाहायला मिळतोय आतापर्यंत. चेंज ऑफ पेस, थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्ट झाला नाही. इकडे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. नरेश ठोंबरेचं चौकार नंतरचं मात्र हे पुनरागमन. 21 झाल्यात टोटल. जर संयमानं बॅटिंग केली, जर खेळपट्टीचा अंदाज घेतला तर धाबा होत आहेत. तुम्ही दबावाखाली असेल तर खेळ उंचावता येणं शक्य नाहीये. त्यामुळे दबावाला झुगारून या ठिकाणी खेळ करणं गरजेचं आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये, आणि तेच करायचंय प्रत्येक खेळाडूला. नरेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सोडून दिला होता हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चौकार आल्यानंतर लगेचच दबाव मात्र नरेश ठोंबरेवर आलाय की काय असं आता मात्र वाटायला लागलंय. चांगलं बॅटल. दोन मगाशीच म्हटलं होतं, दोन मोठ्या खेळाडूंमधलं हे बॅटल आहे. बॅट आणि बॉल, चेंडू आणि फळ या दोन अस्त्रांच्या दरम्यान एक जबरदस्त युद्ध RPLच्या 5व्या सीझन मध्ये प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नरेश तयार ओव्हर द विकेटनं. सिद्धेश एज लागतीये पाठीमागच्या बाजूला. प्रफुल्ल त्या ठिकाणी बॉलला फील्ड करतोय आणि एकच धाव मिळते. हे चांगलं क्रिकेट आहे. दोन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर इनिंगला बिल्ड करताना आपल्याला पाहायला मिळतात ते सिद्धेश वासकर आणि सूरज करकरे. भागीदारी फार महत्वाची या मॅच मध्ये, आणि तेच आता मात्र दोघांनी एकमेकाशी सल्ला मसलत केली असेल. कारण जीवित, मुनीद, अब्दुल्ला बाद झाल्यानंतर खरं तर या दोन मिडल ऑर्डर बॅटरवर मात्र चांगली मोठी जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी योग्य रीतीने पार केली तर मात्र सरळ 2 सामने जिंकून मात्र सुखानं घरी जाता येईल. आणि त्यासाठी सुद्धा ही लढाई फार महत्वाची. अन्यथा मात्र शेवटपर्यंत थांबावं लागतं. इकडे प्लस पॉइंट आहे दोन्ही संघांना. एखादा सामना गमावला परंतु त्यासाठी मात्र पुढच्या सामन्याची वाट पाहावी लागते, आणि त्याचमुळे दुसरा सलगचा सामना जिंकून आजच्या दिवसामध्ये टॉपरला राहायचं, या खरं तर मानसिकतेनं दोनही संघ मैदानामध्ये खेळ करताना दिसतील. नरेश तयार. समोर आहे तो सूरज. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावत जागा बनवली होती. एलिव्हेशन नाहीये. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि हा तिसरा फलंदाज परतीच्या प्रवासाला. तीन चेंडूंमध्ये 7 धावा जमा केल्या त्या फलंदाजानं सूरज करकरेनं. महाडचा खेळाडू, आणि स्क्रीनवरती रिप्ले मध्ये देखील पाहतोय जबरदस्त झेल त्या ठिकाणी घेतला गेला. शुभम, नवीन बॅट्समन निहाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एकूण धावसंख्या आहे ती 23. 3 बॅट्समन आउट झाले. सिद्धेश वरची जबाबदारी आता निश्चित रूपानं वाढली असणार दीपक सर, आणि त्याला कदाचित शेवटपर्यंत खेळावं लागेल. सध्याच्या घडीला असंच दिसतंय. कारण सूरज करकरे असं वाटलं होतं की थोडं सेट झालाय, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगला खेळलाय, त्यामुळे मोठी इनिंग तो साकारेल. प्रयत्न सुद्धा चांगला होता नरेश ठोंबरेला. मात्र पुढे सरसावत एखादा फटका खेळणं, खरं तर कदाचित एक्स्ट्रा कव्हरला खेळण्यासाठी गेला असेल, परंतु बॅट हातामध्ये फिरली आणि त्याचमुळे थोडासा लॉंग ऑफला सापडला तो. परंतु ती महत्वाची विकेट होती या मॅचची. कदाचित तो फटका जर पॉवर प्ले मध्ये असता तर एखादा चौकार देखील पाहायला मिळाला असता. सर्कलचे निर्बंध हटवले गेले. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये साई सिद्धी जय हनुमान भिंगारवाडी संघाची फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळते. वेगवान चेंडू, फार चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नरेश फार इकॉनॉमिकल राहिला. या लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमीची जी धावगती आहे, जी इकॉनॉमी आहे, ती इकॉनॉमिकल चांगली मानली जाते. आणि नरेश आज 7 आणि 7 पेक्षा कमी धावगतीनं धावा खर्च करणारा गोलंदाज ठरलाय. सक्सेसफुल बॉलर आजच्या रात्रीमधला आपण म्हणू शकतोय तो नरेश ठोंबरे. समोर आहे तो निहाल चारफरे. आक्रमक फलंदाज. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. एका धावेनं एकूण धावसंख्या होतीये ती 24. 3 षटकांचा खेळ संपलाय. 8च्या ऍव्हरेजनं 24 धावा आल्यात त्या चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाच्या धावफलकावरती. 2 वेळा आपण दीपक सर पाहिलं की महाड संघानं टॉस जिंकला कॅप्टननं, आणि दोन्ही वेळा त्याने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिला सामना सुपर ओव्हर मध्ये गेला. नल बॅटर फिनिश पाहिला, आणि तो सामना विचुंबे संघाला परास्त करत त्यांनी जिंकला.
आणि या मॅचमध्ये देखील टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत हा निर्णय थोडासा अंगलट आलाय तो महाड संघाच्या. अजूनही पूर्वार्ध संपला असंच म्हणावं लागेल. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. पहा हॅलो अगदी, आशिष सूर्यवंशी या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. ड्रिंक्स व्हॅन जर सूरज आपण पाहिली तर अगदी इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. फार क्वचित काहीशा स्पर्धांमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं गाडी येताना तुम्हाला दिसते. परंतु खरोखरच खेळाडूंना जे हवं आहे ना ते या स्पर्धेनं दिलंय. 5वं वर्ष अनेक खेळाडूंना प्रसिद्धी दिली. अनेक नवीन युवा खेळाडूंची नावं माहिती नव्हती, आज ती नावं संपूर्ण रायगड महाराष्ट्राला माहिती झाली. हे दिलंय खरं तर या स्पर्धेनं. आणि म्हणूनच अशा स्पर्धा खेळण्यासाठी आज 15 तालुक्यामधून सर्वजण या ठिकाणी येतात, हजेरी लावतात, आपला खेळ दाखवतात. त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म, कारण पनवेल उरणचं क्रिकेट, कर्जत खालापूरचं क्रिकेट सातत्यानं आपण पाहत असतो. परंतु पेण, अलिबाग असेल, पुढे मुरुड असेल, रोहा असेल, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, पोलादपूर या विभागामधील खेळाडू येऊन जेव्हा इकडे आपला खेळ दाखवतात ना तेव्हा खऱ्या अर्थानं रायगडकर असल्याचा एक अभिमान सगळ्यांनाच येतो. 15 तालुक्यांच्या अभिमानाची स्वाभिमानाची ही स्पर्धा रायगड प्रीमियर लीग सातत्यानं यशस्वी 5वं पर्व आणि गुरुदादा त्याचबरोबर कैलास दादांचं दिमागदार असं आयोजन. या आयोजनामध्ये एक स्टँडर्ड त्यांनी सेट केलं आहे. एक वेगळं दैदिप्यमान असं डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं स्वरूप RPL ला देण्यात आलेलं आहे. वैभव अगदी एखाद्या बंदुकीमधून गोळी जशी शूट व्हावी ना तसे नरेश आणि वैभवच्या हातामधून चेंडू शूट होत आहेत. फलंदाजाला ते जज करणं, कनेक्ट करणं थोडंसं डिफिकल्ट होतंय. काय धारदार गोलंदाजी पाहायला मिळते दीपक सर. वैभव पाटील प्रभावित केलंय. सातत्यपूर्ण कामगिरी या गोलंदाजानं आजपर्यंत केलंय. कोणतेही फॉर्मॅट असू द्या, रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा बऱ्याचशा संघांचा आयकॉन हा खेळाडू असतो. अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि खास करून व्यावसायिक क्रिकेट ओपनच्या स्पर्धा गाजवल्यात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि त्याचमुळे खरं तर कंठवली अगदी छोटंसं गाव आहे विंजण्याच्या बाजूला, परंतु आज ते छोटंसं गाव संपूर्ण रायगडभर, संपूर्ण महाराष्ट्रभर मात्र ज्याच्या नावानं ओळखलं जातं तोच वैभव पाटील सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. निहाल चारफरे महाडचा हा खेळाडू आहे. त्याच्या समोर जाणार, सामना करणार आणि दरम्यान पंचांचा येतोय व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त स्वरूपाची धाव येते. 25 धावा धावफलकावरती लागतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप ध्येय ठेवलंय आणि त्याच दिशेनं तो प्रयत्न करतोय. आणि या प्रयत्नामध्ये सूरज एखादा वाईट बॉल गेला तरी हरकत नसते, कारण बऱ्याच वेळेला या चेंडूवर मात्र फलंदाज चुका करतात, चुका करण्यास भाग पाडतात गोलंदाज. फुलटॉस क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोर पडलाय हा बॉल. एकच धाव मिळतीये. सिद्धेश स्ट्रायकिंग एंड वरती आहे. या खेळाडूकडून फार अपेक्षा आहेत. वैभवच्या विरोधामध्ये सिद्धेश हे बॅटल आपण या अगोदर देखील पाहिलं होतं, परंतु आता मात्र हे बॅटल कोण जिंकणार. या अगोदर एक मोठा फटका सिद्धेशनं जरूर मारलाय वैभवच्या विरोधामध्ये, परंतु आता वैभव आणि सिद्धेशच्या बॅटलमध्ये काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. हॅमर हातोडा चालवावा तसा मारलेला हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय आणि चौकाराचा भंगारपाडा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये. कमान डीजे. सिद्धेशची एक खासियत आहे, जो बॉल वरती तुटून पडतो ना तो पंच मारतो ना तो बघण्यासारखा असतो दीपक सर. आणि तसाच हातोडा चालवला, पंच मारला, हॅमर ठोकला. 4 धावा आल्या सिद्धेशच्या बाडमधून आणि 30 धावा होत आहेत त्या महाड संघाच्या धावफलकावरती. एकटा लढतोय सध्याच्या घडीला आणि गरज सुद्धा आहे चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला. 9 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान दिले सिद्धेश वास्कर, जो या इनिंगला डेव्हलप करू शकतो, एक रिस्पेक्टेड टोटल पर्यंत मात्र पोहोचू शकतो. आणि तोच सिद्धेश वास्कर मैदानामध्ये प्रेक्षकांची मन जिंकतोय. समोरच्या दिशेला यावेळेस अगदी स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका सजवला होता. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदलाव होईल. थोडासा सेन्सिबल क्रिकेट, थोडासा फटक्यावर नारा सुद्धा दिसला तो सिद्धेश वास्कर. आतापर्यंत 31 धावा धाव फलकावर आहेत 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. हळूहळू थोडंसं पूर्वपदावर येत असताना गाडी असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र थोड्या धावा जमवताना दिसतोय तो संघ.
निदान 50-55च्या आसपास पोहोचावं लागेल. ओ लोबो फुल टॉस बॉल यावेळा मात्र कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, त्याला चकवत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. ताकद पाहायला मिळाली निहाल चारफरेची आणि बॉलला पाठवलंय ते सरळ 6 धावांकरता. लोवर फुल टॉस बॉल त्याला पिक केलं होतं कबा पॉइंटला. पाहूया चेक करण्यासाठी पंचांनी सांगितलंय 6 आहे की 4 आणि चा निवाडा मात्र येईल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आतापर्यंत 2,91,458 आणि स्पर्धा संपण्याच्या अगोदर हे ध्येय ठेवलंय 24 लाईव्ह इव्हेंट्सनं 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडायचा. त्यामुळे जेवढे प्रेक्षक सध्याच्या घडीला ऑनलाईन आहेत सगळ्यांनी पटापट सबस्क्राईब केलं तर कदाचित या मॅच मध्येच आपण 3 लाखांचा टप्पा ओलांडू शकतो. संदेश पाटील इंजिनियर आहेत, परंतु 24 लाईव्ह इव्हेंटसाठी गेले कित्येक वर्ष खरं तर मेहनत घेतले. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी अग्रेसर नेहमीच राहिले ही वाहिनी. आणि आज पाहायला गेलं तर मोठी मेहनत आहे सगळ्याच त्यांच्या सपोर्ट स्टाफची. मराठी माणसाचं हक्काचं चॅनल आणि आज अनेक इव्हेंट्स मात्र कव्हर करतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स. जरूर या 24 लाईव्ह इव्हेंट्सवर प्रेम करा, सबस्क्राईब करा हे चॅनल. बरोबर तुमच्या व्हिडिओच्या उजव्या हाताला आपण पाहू शकता सबस्क्राईब हे बटन आहे, त्याला क्लिक केल्यानंतर लगेच सबस्क्राईब करायला बिलकुल पैसे लागत नाहीयेत, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक मोठ्या स्पर्धांची अपडेट्स तुम्हाला 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सातत्याने मिळेल. कारण रायगड ठाण्यामधल्या बऱ्याचशा स्पर्धा, मोठ्या स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट्स कव्हर करत असतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे. तसे आमचे सूरज पाटील आणि दिनेश पाटील राव्यावरून इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. आमचे पेंदरचे क्रिश कोपरकर आणि आर्यन हे देखील इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे प्रशांत पारवे युवक काँग्रेस चषकाचे आयोजक हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात आणि त्यांच्या माध्यमातून 22 ते 26 मध्ये नाईट स्पर्धा आहे. चला चेक केला जातो इथे. प्रेक्षक कारण इथे जर क्लिअर कट नसेल दिसत तर प्रेक्षक तिथे जवळ आहेत, त्यांनी जरी कॉल केला तरी चालेल. आणि हा षटकार या ठिकाणी आहे, या षटकारानं धावसंख्या फुलती आहे दीपक सर. 37 रन स्कोरबोर्ड वरती. आणखीन एक मोठा प्रहार, चेंडू बराच वेळ हवेत आहे, डिस्टन्स देखील कव्हर करतो. लगातारचा हा दुसरा षटकार येतो. निहाल चार पाडमधून. हार्ड हिटर पिच हिटर म्हणून संपूर्ण महाड तालुक्यामध्ये या खेळाडूची ओळख आहे. आणि ती पिच हिटिंग, हार्ड हिटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. 2 षटकारानं सामन्याचं पूर्णपणे चित्र पलटवलं, मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट केला तो चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाच्या बाजूनं. मगाच्या मॅच मधला मान ऑफ द मॅच वैभव पाटील. आता या मॅच मध्ये 2 ओव्हर्स मध्ये 31 खाल्लेत त्यानं, त्यामुळे कुठेतरी विश्वास बसत नाहीयेत. खरंच एवढं महागडं षटक वैभव पाटील कडून पडले गेलेत का? पहा आणखीन एक टी शर्ट प्रे फॉर प्रतीक साठी. तर आमचे दिवाले गावचे आदरणीय किशोर कोळी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तसेच आमचे आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे मेंबर आदरणीय प्रदीप मामा पाटील उळवे, सचिन पाटील इथे आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आमचे किशोर कोळी साहेब, आपलं स्वागत आहे. साहिल लहाणे या गोलंदाजावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आलाय. तसे आमचे गावठाणचे जितेंद्र पाटील हे देखील इथे आले. जितेंद्र दादा, स्वागत आहे तुमचं देखील.
4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावर आहेत. चांगल्या रीतीने आता मात्र धावफलक पुढे चाललाय. निहाल चारफरे 14, सिद्धेश वास्कर 19 धावांवर खेळतोय. साहिल लाने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला फटका फसलाय. इक्कू निक्कू झेल टिपतोय आणि या ठिकाणी गोल्डन विकेट ऑफ द मॅच. पाली ग्रामपंचायत सदस्य जाधव यांच्याकडून कैलास दादा यांच्या या आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या सगळ्यांचं आपण पुनश्च एकदा स्वागत करूयात. सिद्धेश वास्करची मोठी विकेट मिळाली आहे ती भिंगारवाडी संघाला. तर त्याच्यासाठी अगदी कवा पॉइंटला आपण पाहतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता, कारण सिद्धेश त्या क्षेत्रामध्ये चांगलं खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आणि बरोबर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना म्हणावी लागेल किरण पवार कडून सिद्धेश वास्करसाठी, आणि तो सापडलाय सापड्यामध्ये. आणि साहिल लानेला पहिल्या चेंडूवर यश प्राप्त झालंय, त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढला असेल, कारण मोठ्या फलंदाजाची विकेट सध्याच्या घडीला मात्र या यंगस्टरनं नोंदवलंय. दीपक सर, मागच्या मॅच मध्ये सगळ्यात महागडा ठरलेला गोलंदाज होता साहिल, परंतु या मॅच मध्ये दर्जेदार अशी सुरुवात करून देतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. चांगला कमबॅक त्याचा भिंगारवाडी टीमसाठी दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी. याचबरोबर आमच्या पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. महेश शेठ भोईर, शिवसेनेचे दमदार नेतृत्व पेंधर विभागातील महेश शेठ यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर बराच धावला या ठिकाणी. रन्स मिळतील, आता मात्र रन्स काढणं फार गरजेचं आहे, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये जेवढ्या धावा जास्त जोडता येतील चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला तेवढं लाभदायक राहील, कारण समोर प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच मजबूत संघ ओळखला जातोय. आमचे तौसिफ पटेल हे देखील उपस्थित होत आहेत. इथे महेश शेठ भोईर तलोचा नक्कीच नावडे विभागाचे शिवसेना शहर प्रमुख आहेत. तर महेश शेठ स्वागत आहे तुमचं. त्याचबरोबर आमचे जोमा शेठ आदई माजी सरपंच यांचं देखील इथे आगमन झालंय. लगातारचा हा तिसरा षटकार आलाय. मला वाटतंय 2 षटकार मारले होते, 2 धावा घेतल्या होत्या आणि हा तिसरा षटकार आलाय तो निहाल चारफरेच्या बाडमधून. कमाल बॅटिंग पॉवर हिटिंग धमाका पाहायला मिळाला आतापर्यंत. 3 षटकार सादर केले ते निहालनं. सचिनजी पाटील उलवा एक उत्कृष्ट गुणसंख्या लेखक त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत. एक चांगले क्रिकेटर आहेत उलवे संघाचे, स्वागत आहे सहर्ष. परंतु निहालनं संपूर्णपणे या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं तर चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाचं अर्धशतक धाव फलकावर लागलंय. 52 धावा कंप्लीट झाल्यात. जबरदस्त बॅटिंग, स्फोटक विस्फोटक असा खेळ मैदानाच्या आतमध्ये, आणि हे सौजन्यशील संवेदनशील क्रिकेट. परिस्थितीनुसार खरं तर खेळ. चांगल्या चेंडूला त्यानं सन्मान दिला. यॉर्कर होता, फक्त त्याला ड्राईव्ह केलं, एक चांगला फटका दाखवला आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जाणं त्यानं पसंत केलं. सध्याच्या घडीला दोनही फलंदाज महाडचे आहेत. एका बाजूला कॅप्टन पटेल, त्याला कॅप्टन नॉक खेळावं लागेल या सिच्युएशन मध्ये. 53ला 4 अशी धावसंख्या आहे. लहाने तयार. लहानेचा हा लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय आणि त्या ठिकाणी मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. मोठी सफलता या ठिकाणी हस्तगत केले ती साहिल लहानेनं. तौसिफ शेखनं एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला. आजिवलीचा हा खेळाडू आहे,
गावदेवी आजिवली संघाकडून ग्रामीण क्रिकेट खेळणारा खेळाडू, परंतु आज RPL सीझन 5 मध्ये बॅटिंग फिल्डिंग या दोनही डिपार्टमेंटमध्ये भरीव अशी कामगिरी त्याची पाहायला मिळाली आहे दीपक सर. नक्कीच चांगली कामगिरी आणि पाहतो टी शर्ट आपण प्रे फॉर प्रतीक. खरं तर अनुराग माळी अगोदरच्या मॅच मध्ये खेळला होता आणि त्याचाच बंधू खरं तर आज पाहायला गेलं तर संघर्ष करतोय हॉस्पिटलमध्ये सध्याच्या घडीला. आणि अनुराग माळी आणि संपूर्ण वावेकर संघाने सुद्धा सगळ्यांना थँक्स म्हणाले, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत मदत केले त्यांच्यासाठी संपूर्ण क्रिकेट वर्गानं या सगळ्यांचं त्यांनी मनापासून आभार सुद्धा मानलेत. खरं तर एक अपघातमध्ये त्याला दुखापत झाले आणि 2-3 ऑपरेशन सुद्धा झालेत आणि अशा स्थितीमध्ये मात्र जीवन मरणाचा मृत्यूमध्ये खरं तर त्याची वाटचाल सुरू आहे. परंतु याच्यातून या अडचणीमधून लवकर तो बाहेर निघेल तर हाच आहे खरं तर प्रतीक गोपाळ माळी. आणि त्याला वाचवण्यासाठी तातडीनं मदत सुद्धा हवी आहे. तर ज्यांना ज्यांना मदत करायची वाटते, कारण जवळजवळ 10 ते 12 लाखाचा फंड त्यांना क्रिएट करायचा आहे आणि त्यांच्या एक प्रकारे पुनर्प्राप्तीसाठी सगळ्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. तर ज्यांना डोनेट करायचं आहे तर नक्कीच तुम्ही UPI ट्रान्झॅक्शन सुद्धा तुमच्या स्क्रीनवर आहे, तुम्ही काहीही मदत करू शकता. सगळ्यांची ऋणी राहू आम्ही. रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही सगळ्या प्रेक्षकांना आम्ही कळकळीची विनंती करतोय, प्रे फॉर प्रतीक, सपोर्ट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असू द्या जेणेकरून तो या स्थितीमधून लवकर बाहेर येईल आणि आपल्याला पाहायला मिळेल. निखिल गोवारी स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट, पहिलाच बॉल फुल टॉस, त्याला मात्र फेकलून दिलंय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय 4 धावांसाठी. दोन खेळाडू कोण झेल घेणार या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र चेंडू गेला. खरं तर झेल होऊ शकला असता त्या ठिकाणी, तौसिफ सुद्धा होता, कॉलिंग प्रॉपर झालं नाही, मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं, थोडासा गॅप पाहायला मिळाला कम्युनिकेशनचा आणि त्याचाच फटका बसत असताना या 4 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 57 या आकड्यावर. निको कमबॅक करत असताना कम्मालीचा चेंडू, निहाल चारफोरे हार्ट हिटर याला मात्र बांधून ठेवण्याचं त्यानं काम केलं. लेग ब्रेक सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्यात व्हेरिएशन बॉलर आहे, लेग ब्रेक ऑफ ब्रेक सातत्याने करत असतो. पाठीमागच्या बाजूला चांगली फिल्डिंग, एकच धाव. निखिल गोवारी मात्र आता बांधून ठेवतोय. निहालला त्यानं 2 चेंडूंवरती मोठे फटके मारण्याची संधी दिली नाहीये. एकच धाव त्यानं आता खर्च केले. 3 बॉलमध्ये त्यानं 5 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहुल सावंत महाडचा खेळाडू मैदानामध्ये आणि या खेळाडूकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा करत असेल महाडचा कॅप्टन तर 3 चेंडू चांगले टाकावे अशी अपेक्षा असेल निक्कू कडून, निखिल कडून आणि तो चांगला चेंडू देखील आलाय दीपक सर. कमाल बॉलिंग पाठीमागच्या सुद्धा मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडू टाकण्याचा कारनामा मात्र तो करत असतो. लेग ब्रेक सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतो. आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी सातत्यानं करत असतो आणि म्हणूनच फलंदाजांना आता मात्र कोंडीत पकडलंय. लगातारचा दुसरा मडन बॉल, डॉट बॉल आणि 2 डॉट बॉल आलेले. स्लॉग ओव्हर मध्ये काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे. ज्या ठिकाणी फलंदाज नेहमी आक्रमणासाठी जात असतात, मोठे फटके मारण्यासाठी तयार असतात, अशा परिस्थितीमध्ये निखिल गोवारीनं बांधून ठेवलं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. धावांना चाप लावण्याचं त्यानं काम केलेलं आहे आणि कौतुक केलं पाहिजे ऋषिकेश नाईकचं. काय दर्जेदार यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि पाठीमागच्या 4 चेंडूवर फक्त एकच धाव. त्यामुळं कुठेतरी स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये ज्या ओव्हरमध्ये आक्रमक होतात फलंदाज त्या ओव्हरमध्ये खरं तर टिचून मारा पाहायला मिळालाय कामोठे गावचा निखिल गोवारीचा. कमाल केले, प्रभावित करत असताना निकू गोवारी सध्याच्या घडीला. त्यामुळे कुठेतरी वाटत होतं एक मोठ्या धावसंख्येकडे 65च्या आसपास ही धावसंख्या जाईल, परंतु थांबवलंय या ओव्हरमध्ये. आणि जे हवं होतं किरण पवार, ऋषी नाईकला ते निखिल गोवारी खरं तर करत असताना सुपर बॉलिंग. शेवटचा चेंडू राहुल सावंत थोडस दडपण आहे. शेवटच्या क्षणाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत
झेल मात्र मिस केला जातोय. सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, ज्या ठिकाणी कदाचित झेल होऊ शकला असता त्या ठिकाणी झेल मिस केला. दुसऱ्या धावेसाठी रनआउटची संधी होती, ती देखील मिस केली आहे आणि तब्बल 3 धावा खर्च केल्या त्या भिंगारवाडी संघानं. या 3 धावांच्या मदतीनं पहिलं सत्र संपलंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 61 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि 62 या धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. ते जय हनुमान भिंगारवाडी संघासमोर. निहाल चारफरे 28 धावांचं योगदान दिलं. सिद्धेश वास्करनं 19 काढल्या, परंतु कदाचित या शेवटच्या बॉलवर सोडलेला झेल आहे सूरजनं 3 धावा. या शेवटच्या टप्प्यामध्ये फार महत्वाच्या ठरतात धावा आणि तो कुठेतरी वाटत असेल, कारण सोपा झेल होता, पोहोचला होता क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामधून निसटला. 61 टोटल आहे, 62चं लक्ष आहे. उद्या सुपर 16 तुम्हाला पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये 8 सामने असणार आहेत. जे विजेते संघ आहेत 16 संघ, ज्याच्यामध्ये 5 षटकांचा सामना खेळवला जाईल. त्यामुळे बरोबर 12:30 वाजता या संघांनी रिपोर्ट करायचं आहे. खास करून पहिल्या मॅच मध्ये जे 2 संघ आहेत 12:30 वाजता रिपोर्टिंग आपण लगेच मॅच चालू करणार आहोत. त्यामुळे 5 ओव्हर प्रमाणे प्लॅनिंग करा आणि बरोबर उद्या वेळेवर बंधन असेल. यस, थँक्यू दीपक. तर इथे उपस्थित असलेले आमचे मी आमचे गोल्डन मॅन रोहन पाटील यांना विनंती करेन की रोहन या आपण. रोहन पाटील, सागर भगत, खारपार राकेश कानडे, तलेफाटा, सुनील ठाकूर आणि सूरज गरज या आपण. मामा आपण देखील या. रोडपालीचे आमचे प्रदीप ठाकूर देखील इथे आलेले आहेत. तुमचं देखील स्वागत आहे या व्यासपीठावर. प्रदीप शेठ ठाकूर स्वागत आहे या व्यासपीठावरती. हॅलो. तर रोहन अँड ग्रुप आपण नक्कीच इथे रोहनला पाहिला, त्यांचे सर्व समर्थक. याचबरोबर मी विनंती करेन सूरज पाटील, दिनेश पाटील हे उपस्थित आहेत. तसेच महेश शेठ भोईर, नावडे पेंदर विभाग शहर प्रमुख यांना विनंती असेल की महेश शेठ यावं, आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. महेश शेठ भोईर यांचा शुभ सन्मान इथे होतोय या व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्याचबरोबर मी विनंती करेन माजी सरपंच आदरणीय जोमा शेठ आदईकर, मामा यावं आपण. तर आमचे खुत्तारपाडाचे माजी सरपंच आदरणीय जोमा शेठ आदईकर यांचा इथे शुभ सन्मान होतोय. तसेच आमचे किशोर कोहली साहेब इथे उपस्थित आहेत, तिवाल्याचे. किशोर कोहली आपण यावं साहेब, या. तसेच जितेंद्र दादा पाटील यांना विनंती आहे की या आपण. जितेंद्र दादा यावं आपण. तर आशिष सूर्यवंशी यांना विनंती करेन की आशिष यावं आपण. तर आशिष सूर्यवंशी यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. तसेच ज्यांनी आम्हाला कॅप दिलेल्या आहेत, कॅप्टनसाठी 36 कॅप दिलेल्या होत्या, संदीप मस्कर, प्रतीक गायकर, सार्थक गायकर, राज गायकर आणि निलेश भोईर पातानपाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच
प्रदीप शेठ ठाकूर साहेबांना विनंती करेन की प्रदीप शेठ या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. तर नक्कीच तो इथे थोड्याच वेळामध्ये आमचे एक उद्योजक आणि त्याचबरोबर बैलगाडा शर्यतील मोठं नाव आणि मलंगड विभागाचे 40+ चे अध्यक्ष आदरणीय एन.डी. शेठ पाटील बुरतुल यांचा देखील इथे थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. इथे सन्मान होते आमचे प्रदीप शेठ ठाकूर उद्योजक आहेत, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती. सूरज पाटील आणि दिनेश पाटील आमचे रावेचे या आपण. आणि तसेच तसे आमचे कमलाकर मामा यांचे सुपुत्र कौस्तुभ यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. चला, कौस्तुभ, दिनेश आणि सूरज यांचा सन्मान होतं इथे. तिकडे मात्र नक्कीच आमचे काही मान्यवर आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. भूषण घरत भिंगारवाडी हे देखील इथे आलेत. आदिल पटेल आमचे ओव्याचे, आदिल पटेल या आपण आपला देखील सन्मान स्वीकारायचा आहे. शिवसेना अल्पसंख्याक ओवे विभाग प्रमुख आहेत. तर आदिल तालुका प्रमुख शिवसेना अल्पसंख्याक युवा तालुका प्रमुख आदिल पटेल त्याचा सन्मान होतो इथे. पहिला चेंडू आणि बॅकफुटला जाऊन स्क्वार कट केला आणि लाजवाब सुरुवात मात्र होत असताना जर्मन भिंगारवाडी संघाची चौकारानं दमदार सुरुवात. सुंदर सुरुवात झाली. बरेचसे प्रेक्षक खरं तर या सामन्याचा आनंद घेतात. आमचे उत्कृष्ट समालोचक निवेदक भाऊ मात्रे कामोठे, गणेशजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांच्या शुभेच्छा खरं तर या स्पर्धेसाठी आल्यात, त्यांचं मनापासून आभार. त्याचप्रमाणे अनंत सांगडेकर पळसपे ज्यांचा वाढदिवस येते या सामन्याचा आनंद घेतात. बैलगाडी क्षेत्रामधील एक मोठं नाव अनंत सांगडेकर पळसपे, त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात आणि त्यांना सुद्धा वाढदिवसानिमित्त आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग मधून. थँक्यू सो मच. तर सुंदर सुरुवात झाली ओंकार. पहिल्याच बॉलवर किरण पवारनं चाबूक फटका दाखवलाय. चौकारानं गणगणित सुरुवात झाली. चौथ पडेल पुन्हा एकदा. ही टेबल टॉपरसाठी लढाई आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं काढल्या आधीचा स्लॅश आणि आता बॅकफुटला जागा बनवत कव्हर पॉइंटला फाडत चेंडू चालला निघून किरण पवारचा वार नाही जाणार आहे. आता खाली आता भरणार आहे 4 धावेनं त्याची जोडी. लगातार जे 2 चौकार आलेत केपी द बॉस किरण पवारच्या बॅटमधून. लगातारचे 2 चौकार टार्गेट मैदानावरती आपण पाहता 62 धावेचं. परक्यांनाही आपलंसं करतील असे काही शब्द गोड असतात. शब्दांनाही कोड पडावं अशी काही गोड माणसं असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. क्रिकेटवरती प्रेम करणारा जो प्रेक्षक राजा इथे आला त्या सगळ्यांचं स्वागत. तर याच बरोबर आमचे ओवे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय जयेंद्र शेठ शेलके पेठ यांचा इथे आगमन झालेला आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. तसे भिंगारवाडीचे आमचे हेमंत ठाकूर इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. तसे आमचे कामोटेचे भाऊ म्हात्रे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. भाऊ या व्यासपीठावरती. एक लेजेंडरी कॉमेंटेटर रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील आणि जेव्हा जेव्हा या विभागामध्ये आम्ही येतो एक नेहमीच भरभरून प्रेम या सगळ्यांकडनं मिळतं. त्यापैकी एक संदीप पाटील सर असतील, भाऊ म्हात्रे असतील, सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. प्रेक्षक अफाट संख्येनं आला. जिथे जिथे नजर जाईल ना तिथे तिथे प्रेक्षकांची गर्दी आहे. स्वागत आहे भावांनो तुम्हा सर्वांचं. आणि ऑनलाईन आपल्या घर बसल्या आपल्या टीव्ही मॉनिटर वरती जे प्रेक्षक मॅच पाहतात तुम्हा सगळ्यांचं मी समालोचक ओंकार शेट्टे वाकळन मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय. सौथ पटेल बॉलिंग ट्रॅक वरती आला. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड एक सामना जिंकली आहे. किरण पवार आणि त्याचा भिंगारवाडी एक सामना जिंकलाय. लगातारचे 3 चौकार आणि सुरुवात चांगली झाली आहे. आणि इथे एक सिंगल ॲडूल
निगाह कही निशाणा कही लाईक दॅट हा शॉट होता आणि एका सिंगलनं ऋषी नाईकला आता केपीनं स्ट्राईकला इन्व्हाइट केलं. टीमची टोटल धावफलकावरती 13 झाली आहे. मागचा सामना दोन्ही टीम्सने ना पराभव काय ना जवळून पाहिला. सुपर ओव्हर मध्ये जिंकली आहे ती म्हणजेच टीम आपण पाहताय चॅम्पियन स्पोर्ट्स महाड आणि दुसऱ्या बाजूला शेवटच्या अंतिम टप्प्यात कदमनं जी बॅटिंग केली त्याच्या जोरावरती सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम जय हनुमान भिंगारवाडीनं. एका बाजूला संघनायक किरण पवार, दुसऱ्या बाजूला सौद पटेल, टीम ओनर फारुख सय्यद, जुबेर सय्यद, आदिल सय्यद चॅम्पियन स्पोर्टचे. इथे ऋषी नाईकचा फटका त्याचा लागेल अर्ध्या रात्री देखील गोलंदाज सौद पटेलला चटका आणि वार पलटवार कोणावरती केलाय तर टीमचा कॅप्टन सेनापतीला एकदा का टार्गेट केलं अर्धी सेना उद्ध्वस्त होते आणि त्याच माइंडसेटनं मैदानावरती उतरलाय जय हनुमान भिंगारवाडी. ताई सिद्धी जय हनुमान भिंगारवाडी. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 19. योगेशजी लहाणे आणि अतुल शेठ औटी यांची टीम मैदानावरती खेळतीये. सुरुवात धमाकेदार पलटवार करायचा फिल्डिंग साइड कारण म्हटलं जातं ना मित्रांनो आयुष्य ना एकदाच तिथे संधी देखील एकदाच आणि संधी आहे ना चात बुडवलेल्या त्या बिस्किट सारखी आहे. बिस्किट जितका जास्त वेळ ठेवाल हातातून निसटून जाईल. त्या संधीचं सोनं ज्याला करता येतं ना तो या आयुष्यातला खरा विजेता आहे. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. त्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक स्टोरी काय असेल जय हनुमान भिंगारवाडी विरुद्ध ती प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं सौद पटेल आणि त्याच्या टीमला चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला मैदानावरती द्यायची आहेत. पहिलं षटक महागडं ठरलं. टीमची टोटल धावफलकावरती 19. तर नक्कीच चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघ येथे खेळतोय आणि नक्कीच सर्व पुरस्कर्ते जे संघाचे आहेत त्यांचा सन्मान करणं आमचं अगदी कर्तव्य आहे. तर फारुख सय्यद, जुबेर सय्यद आणि आदिल सय्यद चॅम्पियन स्पोर्ट महाडचे पॅकर्स आहेत त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 19. मनात साठलेला राग शब्दांवाटे कोणावरती निघतो पण मनात साठलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मन जपणारा जोडीदार लागतो. इथे ती पार्टनरशिप मैदानावरती आपल्याला पाहायला लागतीये किरण पवार आणि ऋषी नाईकच्या माध्यमातून. आणि याच दरम्यान आज कॉमेंटेटर आपल्या सोबत जॉईन होतात रोहित गायकर पोयंज. स्वागत आहे आपलं. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती सेकंड. ऋषी नाईक 2 बॉल 6 रन त्याच्या बॅट मधून आले. 62चं टार्गेट मैदानावरती आहे. पहिल्या षटकात भरपूर काही गमावलं. एकदा गमावल्यानंतर पुन्हा कमवायचं ना त्यासाठी पुन्हा एकदा त्या डाऊनफॉल नंतर वरती येणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण मी मगाशी देखील म्हणालो आयुष्यात यश नावाची गोष्ट छोटी आहे. ती कमवण्यासाठी 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब बदलवायला 4 अक्षराची मेहनत ती फार महत्वाची आहे. कारण जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा पण एकदाच असं जिंका समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. हॅलो. तर याचबरोबर आपण पाहतोय व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतं आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा ताफा या व्यासपीठाकडे येतोय गोल्डन मॅन म्हणून परिचित असलेले आणि बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव उद्योजक आणि मलंगड विभागाचे 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय एनडी शेठ पाटील यांचं इथे आगमन होतं या व्यास. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. व्यासपीठावरती स्वागत झालंय शेठ एनडी पाटील बुर्दुल. आयशा 11 बुर्दुल या नावानं एखाद्या व्यक्तिमत्वाचं संदीप सर क्रिकेटवरती प्रेम किती असावं. यस चुकून झालं ऋषी दादा काही हरकत नाही. कारण थोडंसं लक्ष व्यासपीठावरती होतं. मॅच थांबवण्याचा मेसेज अंपायरला पोहोचवला होता. अंपायरचं लक्ष नव्हतं त्यामुळे सॉन्ग प्ले करण्यात आलं. कारण एक रॉयल एंट्री त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती. एनडी शेठ पाटील बुर्दुल व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपण चर्चा करत होतो याच व्यक्तिमत्वाबद्दल की एखाद्या व्यक्तीचं क्रिकेटवरती प्रेम किती असावं. जर तुम्ही 14 गाव IPL जी पहिल्यांदा आझाद मैदानावरती झाली
16 संघातनं 5 टीम आहेत ना फक्त एका नावानं खेळत होते आणि ते नाव होतं आयशा 11 बुर्दुल. आणि अनेक स्पर्धांमध्ये आयशा 11 नावाचा डंका वाजताना आपण पाहिला. सध्या दादा मल्लंगड क्रिकेट संघटना 40+ चे अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्र म्हणजे एक परंपरा, जुन्या काळापासून सुरू असलेला वाटचाल परंपरेचा विश्वासाचा एक अतूट धागा. आणि त्यामध्ये सध्या चर्चेत असणारं नाव रायफल आणि वजीर या 2 नामांकित हिंद केसरी बैलांचे मालक म्हणजे एनडी शेठ पाटील आणि त्यांचं करूया व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल तयार, सॉफ्ट हँडने खेळले, बॉटम हँडचा चांगला वापर आणि एक सिंगल या ठिकाणी सहज पूर्ण झाली. ऋषी नाईकचं लक्ष किती आहे मॅच मध्ये, किती फोकस आहे तुम्ही पाहिलं असेल. या छोट्या छोट्या मुवमेंट आहेत ना एका प्लेअरला स्टार बनवतात. कारण क्रिकेटच्या मैदानावरती ज्यावेळी तुम्ही उतरता, मॅच सोडून दुसरा कोणताही विचार तुमच्या मनामध्ये असेल, तुम्ही त्या मैदानावरती जास्त काळ टिकू शकत नाही आहात. आणि रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागचे 15 ते 17 वर्ष ऋषी नाईक असेल, विशाल जितेकर असेल, ऍज अ कॅप्टन कूल आणि एक कूल प्लेअर म्हणून या सगळ्यांची ओळख आहे. 62चं टार्गेट 24 आतापर्यंत झाले. चांगलं कमबॅक करतो फहाद पटेल. 4 बॉलमध्ये 5 त्यानं खर्च केले. चांगला बॉल आहे, खोलवट टप्प्यामध्ये टाकलेला बॉल चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती आणि रन बॉल. सध्या फहाद बॉलिंग करतोय, चांगली गोलंदाजी फहादच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जर का आपण पाहिली तर आतापर्यंत एक चांगल्या स्टेजला आपल्याला पाहायला मिळते. 24-62चं लक्ष, कमबॅक फहादनं सुपर केलाय. इथे फ्रंट फुटला, पुढे सरसावत ड्राईव्ह केला, मिड ऑफला धोका. माहितीये किरण पवारला तो धोका तो पत्करणार नाहीये. कारण या मॅच मध्ये जब तक बचेंगे तब तक लढेंगे. या एका लाईन वरती जी जान से संघर्ष करायचा तो म्हणजे टीम जय हनुमान भिंगार वाडीला. धाव फलक 2 षटक संपला, मॅच बॅलन्स. एक छोटासा ब्रेक आपल्याला हवा होता, जे सॉन्ग एसडीसी ला प्ले करायचं होतं. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सुपरस्टार रॉकस्टार डीजे रॉकर्स या ऐकूयात एसडीसी कडनं एक सॉन्ग. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. धावफलकावर 2 षटक संपल्यानंतर 24 धावा. सध्या एनडी शेठ पाटील यांच्याकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील एक अजरामर नाव 10 सरकार पंढरी शेठ फडके यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. द गोल्डन मॅन विथ गोल्डन हट. टीमची टोटल 24 विकेट गेली आतापर्यंत 0. म्हणजे स्ट्रॉंग झोन मध्ये बॅकफुटला गेले, फटका चांगला अलॉंग दी कार्पेट बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला, तिकडे झाली मिस्टेक आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. हा येतोय केबीच्या बॅट मधनं चौकार नंबर 444. टीमची टोटल धाव फलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळतीये 28. किरण पवारची एकदा का बॅट लागली ना तर टेबल टॉप करायला, सुपर 16 ला जायला फारसा वेळ लागणार नाहीये. कंचन पालकर आमच्या सोबत आहेत ॲज अ ऑफिशियल स्कोरर. सध्या भरपूर खुश आहे कांचन दादा. ऑन साइडला केबीचा सिग्नेचर शॉट, बट यावेळी पॉवर प्ले विखुरलाय, त्यामुळे क्षेत्ररक्षण आपल्याला दूरवरचं पाहायला मिळतं. एक सिंगल ऍड होती, सिंगल न स्कोर पुढे फ्लॅग होतोय. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे जातीये 29. पहिल्या विकेट साठी पार्टनरशिप मैदानावरती सुरू आहे. ऋषी नाईक चांगली बॅटिंग करतोय, किरण खेळतोय 10 बॉल 23. हा फुल टॉस इनफिल्डच्या वर न काढलाय, एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होईल बॉल. ऋषी नाईकच्या बॅट मधून वहाळ गावाचा ब्रँड चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार.
4 धावा आणि आपण पाहता या चौकारानंतर स्कोर पुढे जाईल आणि त्यानंतर हॅलो. बीमरसाठी DRS बॅटिंग साईड हा कॉल या ठिकाणी करण्यात आला. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचे इथे आगमन होतंय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माजी सभापती आणि या विभागातील एक आदर्श व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आदरणीय सन्माननीय हरेश केनी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आमचे पापडीच्या पाड्याचे आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व Fair ball. कैलास शेठ घरत यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समेत आलेले आमचे पाहुणे तसेच रितेश दादा केनी हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान करताना आपण संदीप पाटील सरांना पाहता 3 ओव्हरचा ज्यावेळी आपल्याला ब्रेक मिळेल आमच्या कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल की एकदा हा चेहरा देखील पडद्यावरती येऊ द्या. चर्चा भरपूर सारी या नावाबद्दल आपण जरूर करू. 2.3 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा 33. इथे पॅटर्न पॅड मध्ये बॉल बॅक ड्राईव्ह स्टंप वरती जाऊन चेंडू आदळला. बॉलर आणि बॉलचा कुठेही स्पर्श नव्हता त्यामुळे एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लाय होतोय 34. स्वतः कॅप्टन पहिल्या षटकात महागडे ठरले. त्यानंतर सौथ पटेल सेकंड स्पेल मध्ये आला. किरण पवार त्याच्यावरती आतापर्यंत हावी ठरताना आणि ऋषी नाईक अगदी प्रभाव टाकताना पाहायला मिळाला. फर्स्ट विकेट साठी पार्टनरशिप अतिशय चांगली होती. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. लक्ष थोडं सोपं वाटू लागलंय कारण 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 विकेट्स मैदानावरती हातामध्ये आणि 28 धावेचा अजूनही प्रवास मैदानावरती करायचा आहे. किरण पवारला दुखापत झाली. अगदी डोळ्यावरती जखम झाल्यानंतर भरपूर सारा वेळ स्ट्रगल करताना अगदी अनेक जण म्हणत होते की टेनिस बॉल क्रिकेट मधनं किरण पवार नाव कुठेतरी थोडस गायब होत चाललंय. प्रॅक्टिस करत राहिला. 200-400 बॉल अगदी सावळेच्या बॉलर्स स्पेशली त्याच्या ग्रामीण टीमचं कौतुक व्हायला हवं. किरण पवारच्या डाऊन फॉल मधनं त्याला वरती आणण्यामध्ये सावळे टीमचं जे योगदान राहिलं अक्षय केदारी असतील प्रफुल्ल केदारी असतील अक्षय पवार या सगळ्यांची एक मोठी भूमिका त्यामध्ये राहिली आणि आज पुन्हा एकदा किरण पवार त्या थाटात उभा आहे. सावळे गावाचा रुबाब दाखवतो आणि फक्त इतकंच सांगतो केपी विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन नव्याने अडवू शकेल मला ती भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे जळेल झोपडी ती आग ज्वलंत नाही. अरे येतील वादळे खेळतील तुफान या साऱ्यांसमोर अडखळणं या रायगड क्रिकेटच्या आणि सावळ्याच्या ढाण्या वागाला किरण पवारला पसंत नाही. बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या नक्की बनतात. रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगताचा सुपर डुपर स्टार किरण पवार ही इज ऑन फायर नाऊ. सामना खुला झाला. मॅचची हवा बाहेर काढत असताना 19 बॉल 22 ची गरज आहे. बॉल तयार. इथे देखील फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला कव्हर्सला पॉइंटला लॉंग ऑनला मिड विकेटला स्क्वेअर लेगला कुठेही सोडलं नाहीये. अख्ख्या मैदानावरती आहे ना सध्या वॅगन व्हील चौकार षटकार किरण पवारचेच पाहायला मिळतात. कडक बॅटिंग सुरू आहे. हॅलो. तर यानंतरची लढत लुझर वर्सेस लुझर. तर मयूर वाघमारे आणि सुमेध पत्रे आपण लगेचच यायचं आहे टॉस साठी कारण पाहुण्यांची नक्कीच बरेच मान्यवर या व्यासपीठावरती आपण पाहतोय. तर टॉस साठी या आपण. यानंतरची लढत असेल लुझर वर्सेस लुझर. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामांकित पुरस्कर्ते प्रकाशदा खाडेकर देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि त्या सोबतीनं सिंधुदुर्गवरनं दीपक पालव सर ही मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष असं स्वागत. आमचे अनिलदादा पाटील उर्बी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला मयूर या. संदेशभाई लहाने उद्योजक यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. यस त्यांच्या या टीमच्या प्लेयर्सला कोणी मारा. या सुमेध इथे आलाय. त्याचबरोबर मयूर वाघमारे इथे येतोय. तर टॉस इथे केला जाईल. मी सन्माननीय हरेश केनी साहेबांना विनंती करेन की साहेब यावं आपण आपल्या शुभास्ते इथे आम्ही टॉस करणार आहोत. उपस्थित असलेले आमचे मान्यवर हरेश केनी साहेब माजी नगरसेवक माजी सभापती
आणि नक्कीच एक खूप चांगलं कार्यक्षेत्र त्यांचं राहिलेलं आहे. तर हरीश केनी साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस होतोय. तर येस सुमित पत्रे इथे टॉस जिंकला. फक्त निर्णय सांग. क्षेत्ररक्षण येस फिल्डिंग घेतले, फलंदाजी करायची आहे मयूर. ओके, मी केनी साहेबांना विनंती करेन की आपण असनस्त व्हायचं आहे. रायगडातील आणि आज प्रत्येक गाव आणि कानाकोपरा पिंजरून काढला. कैलासदादा म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे या नावानं आणि आई ग्रुप महाराष्ट्र राज्य या एका नावानं. कारण रायगडच्या घराघरात, रायगडच्या कानाकोपऱ्यात, रायगडच्या गल्ली गल्लीत, टपरी टपरीवरती आणि प्रेक्षकांच्या मनामनात सध्या एकच नाव आहे, आई ग्रुप ओवे. आता अख्ख्या महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जे त्या रायगड प्रीमियर लीग 2024 आणि या 5व्या पर्वाचं नाव नाही. आणि या स्पर्धेला शुभेच्छा येतात प्रकाशजी खाडेकर, वल्लभचे एक नामांकित पुरस्कर्ते आणि आमदार चषकाचे शिल्पकार, त्यांच्याकडनं कैलासदादा म्हात्रे आणि पूर्ण टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तर महेंद्र चौधरी यांच्याकडून पिंगारवाडीच्या कोणत्याही खेळाडूने षटकार ठोकला त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर संदेश शेठ भाई लहाने यांच्याकडून लगातार 2 षटकारास 1500 रुपये. अनेक सारी कॅश प्राइज येतात. 12 बॉल 33 वरती सध्या किरण पवार बॅटिंग करतोय. मला चाहूल लागली आहे त्याच्या अर्धशतकाची. चाहूल लागली आहे सावळेकरांना. रायगड टेनिस बॉल क्रिकेट किरण पवारचा सर्वाधिक मोठा फॅन फॉलोविंग जर तुम्हाला कुठे पाहायचं असेल ना हॅलो तर एकदा सावळे कर्जत मध्ये आल्यानंतर पहा. आणि ज्या कॅप्टन साठी टी शर्ट आपण इथे कॅप देतोय ती कॅप घालून जर कॅप्टन इथे टॉस साठी आला नाही तर त्याला पॅनल्टी इथून आयोजक घोषित करतील. ते किती कॅप पॅनल्टी असेल आणि जर मैदानामध्ये तुम्ही उतरला कॅप न घालता कॅप्टन दिसला तर त्याच्यासाठी आयोजक जी पॅनल्टी देतील ती पॅनल्टी घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. नंतर मागू हे चालणार नाहीये. जी कॅप दिले तो मान घेऊनच आतमध्ये उतरा. अगदी नियमावली कडक आहे या स्पर्धेमध्ये. कारण आयोजन बेधडक आहे. एखादी बुलेट आणि वंदे भारत ज्या सुसाट एक्सपेक्टनं सुटावी आणि आपलं मिशन टार्गेट दिलेल्या वेळेवरती कंप्लीट करावं ना, RPL तशीच काही आहे. भरपूर वेगानं यशाच्या उंच शिखरावरती जाताना रायगड प्रीमियर लीग ऑन साइडला फटका लाजवाब. किरण पवारच्या बॅक मधनं बॉल चालला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मोर बिग 6. हॅलो याचबरोबर आमचे मुरबीचे कैलास बुवा पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्याचबरोबर आमचे अरुण भगत खारगर यांचं इथे आगमन. आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि या विभागातील एक नामवंत व्यक्तिमत्व आदरणीय आमचे विश्वनाथ शेठ चौधरी रांजणपाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. विश्वनाथ शेठ स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत. यानंतर अजून 2 मॅचचं शेड्यूल आपल्याकडे. अर्धशतकाची चाहूल सध्या क्रिकेट प्रेक्षकांना लागली आहे. किरण पवार 13 बॉल 39 जिंकण्यासाठी मैदानावरती. अजूनही धावा करायच्यात 11. प्रणय शेळके न्यू बॅटर मैदानावरती आला. किरण पवारच्या सोबतीनं पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप ऋषी नाईक आणि किरण पवारच्या दरम्यान रंगली. सामना खुला गेला तो म्हणजेच आपण पाहता भिंगारवाडी. हाफ ट्रॅकर ऑन साइडला टर्न केलाय. अर्धशतकासाठी आहे ना 37-13 एक कॅश प्राइज या ठिकाणी दिला जात. म्हणजेच आदरणीय कैलासभाई म्हात्रे यांचा जो कारचा लकी नंबर आहे 3713 म्हणजेच 3713 रुपीचं कॅश प्राइज 3713 रुपये अर्धशतकासाठी या ठिकाणी दिले जातील. एखादा वर्कर्स असेल ना त्याच्या कधी कधी मॉनची अगदी आपण पाहता 10 दिवसाची सॅलरी असते ती तुम्हाला एका मॅच मध्ये अर्धशतकासाठी दिला जाईल. आणि 3713 म्हणजे काय जर तुम्ही मराठीमध्ये ते टाईप केलं तर त्याचा उल्लेख होतो आई. आणि म्हणून तर म्हटलं जातं स्वामी तिन्ही जगाचा आई न भिकारी. एका आईची किंमत काय असते ना एका महिलेला विचारा. ज्यावेळी घरामध्ये जर अर्धी भाकरी असेल तर ती सहजच अलगद मुलाला सांगते तू जेवून घे मला भूक नाही आहे. आणि हे वाक्य फक्त आईच्याच तोंडून येऊ शकतं. म्हणून तर कधी आपल्याला कुठे ठेस लागली ना जरी बाप तुम्हाला तुमच्या अकाउंटला 1000 रुपये पेड करत असेल होटावरती एकच आवाज येतो आई ग.
कारण आई या नावाची माया काही वेगळी आहे. म्हणून तर आज त्याच नावानं आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य जनसेवा, समाजसेवा, कला, क्रीडा, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पूर्ण जगभर सध्या प्रसिद्ध होत आहे. टीमची टोटल 54, 15 बॉल 41. केपी बॅटिंग करतो, जिंकण्यासाठी 8 करायच्यात आणि अर्धशतकाला 9. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, फुल टॉस, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. एक सिंगल कंप्लीट, रन्स बनतील या ठिकाणी 42. अजूनही अर्धशतक बनेल. इथे एक सिंगल, त्यानंतर 4-6. मॅच मैदानावरती सहज बनू शकतीये. अगदी 42 वरती केपी पोहोचलाय. आता स्ट्राईक देखील त्याच्याच खात्यात आहे, कारण 4 षटकांचा खेळ संपलाय. 55 वरती धावफलक आहे. 7-12 ना सध्या भरपूर मोठा डिमांड आहे. एका सिग्नेचर रजिस्ट्रेशन नंतर जसं लाईफ चेंज होतं ना, 7-12 डिमांड आहे. बट इथे समीकरण वेगळं आहे. इथे 12 बॉल मध्ये 7 करायचे आहेत, त्यामुळे समीकरण सोपं आहे. बॅटिंग करताना टीम जय हनुमान भिंगारवाडीसाठी. तसेच आमचे आई ग्रुपचे मेंबर नक्कीच अंकुश भागीत, तसेच आमचे अरुणदादा फडके आणि विजयदादा पाटील, याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय कैलाश म्हात्रे इथे उपस्थित होतात. त्यांचं नक्कीच आलेल्या पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच कैलाश म्हात्रे काही कामाव्यतिरिक्त थोडे बाहेर होते, नक्कीच त्यांची उपस्थिती लाभते. आमच्या अंकुश भागीत हे देखील उपस्थित झालेले आहेत. सर्व आलेले मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आई ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने. आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार कैलाश म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे आणि पूर्ण महाराष्ट्र ग्रुप यांच्या वतीने सहर्ष स्वागत. आज आपण पाहता ऑनलाईन प्रेक्षक जर पाहिले तर या ठिकाणी मॅच पाहतात 15,634 प्रेक्षक सध्या आपल्या सोबत आहेत. संदेश दादा, एक गोष्ट तुला देखील सांगेल, ज्यावेळी 24 लाईव्ह इव्हेंट चॅनल ओपन झालं, कदाचित पहिला सबस्क्रायबर बटन तू क्लिक केला असेल, तिथनं सुरुवात झाली 0तनं 1, आणि आज आपण जाऊन कुठे पोहोचलोय तर 2,91,735 या आकड्यावरती. किरण पवार त्यानं केलाय वार, चाललाय बॉल, आकाशाला बुक्की मारून खाली येतोय आणि केपीच्या बॅटमधनं षटकार, आणि करण आपण पाहताय पोहोचलाय 17 बॉल आणि 48 धावेवरती. आणि चर्चा आपण हीच करत होतो की आज 2,91,000चा प्रवास झालाय. आज अगर अंधेरा है तो कल उजाला भी होगा. बस मेहनत करते रहो, एक दिन बुलंदियों पर 24 लाईव्ह इव्हेंट आपका भी नाम होगा. फक्त आता आम्हाला बाकी आहेत 8,265. तितके जर आज कंप्लीट होत आहेत तर 3 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. जिशान शेठ पटेल अर्धशतक ठोकलं बॉलरला हॅट्रिक साठी 5,256 आणि टोटल 6,000 देखील इकडे एक वेगळं पारितोषिक आहे ते दिलं जाईल. आणि याला अर्धशतक किरण पवारच्या बॅट मधनं. ना कोई मुसीबत ना कोई इम्तिहान, जब किरण पवार खड़ा होगा तो पब्लिक बोलेगी बस मेरे भाई, वहा वहा वहा. आणि 19 बॉल मध्ये 54, स्ट्राईक रेट 300, 4 षटकार 6 चौकार, 18 बॉल मध्ये अर्धशतक किरण पवारने ठोकलंय. आणि आई ग्रुप ओवे कडनं 3,713 रुपयाचं पारितोषिक किरण पवारला. बॅटिंग आवडली असेल रायगडकर तर एकदा टाळ्या होऊ द्या किरण पवार साठी. यस यस, नक्कीच अप्रतिम खेळली. खरोखरच प्रेक्षकांच्या नक्कीच गळ्यातील ताईत म्हणून ओळखला जातो केपी किरण पवार. पब्लिक का आतमध्ये चालली आहे, अभिनंदन नक्कीच करा, परंतु आम्हाला पुढचा सामना देखील खेळवायचा आहे. किरण पवार आपण बाहेर या, कारण प्रेक्षकांना सूचना आहे बघा, कारण मॅच संपल्यानंतर खेळाडूंना हस्तोलंदन करायचं असतं. अलाउड नाही आतमध्ये जाणं तुम्हाला. हा फॅन मुवमेंट आहे. एकेकाळ अगदी सर तुम्ही तुमच्या काळात पाहिलं असेल, सचिन ज्यावेळी खेळायच्या पूर्ण ग्राउंड आतमध्ये यायचं, सिक्युरिटी गार्ड लागायचे. सध्या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये तितकं आतापर्यंत नाही आहे. आणि या दरम्यान कॅश प्राइज झालं 2,000 रुपये. शेठ खानावकर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे, माझी नगरसेवक माझी सरपंच कलंबोली, तर विजय शेठ या, आपण आपलं स्वागत आहे. इथे अर्जुन भगत उसरली, किरण मडवी भिंगारी, रुपेश मडवी भिंगारी आणि बंटी परदेशी भिंगारी इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. आपण सत्कार सोहळ्याकडे वळणार आहोत. मान्यवरांची उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते या व्यासपीठावरती.